नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. बघू शकताय किती छान असा माझा साखरेचा हार बनवून रेडी झालेला आहे. अगदी याच पद्धतीने तुम्हीही बनवून बघा. गुढीपाडव्यासाठी आता गुढीपाडवा जवळ येतच आहे, तर बघू शकताय किती छान असे माझे साखरेचे हार बनवून रेडी झाले होते. चला तर मग काय काय साहित्य घेतलं होतं. साहित्य खूप जास्त नाही, 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, जेम्स पण ॲडिशनल आहेत. जर तुम्हाला डेकोरेशन हवं असेल तर घ्या, नाहीतर राहू द्या. 5 ते 10 रुपयाचे जेम्स आणि थोडंसं तूप लागणार आहे, तर तेही घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपलं साहित्य. आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता मी साखर घालून घेतली आणि त्यात पाणी घातलं. आता हे छान मेल्ट करून घ्यायचं आहे आणि चमचासारखा हलवत राहायचा. जास्त वेळ तसंच राहू द्यायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने हे हलवत राहायचं आहे. बघू शकताय इथे आता आपण एक इडली पात्र आणि एक आप्पे पात्र घेतलेलं आहे. त्यांना आपण आता ग्रीस करून घेऊया. तूप लावायचं, थोडं थोडं तेल लावलं तरी चालतं. दोन्ही भांड्यांना मी तूप लावून घेते आहे. सोबतच आपण पाकही बघणार आहोत, तोही हलवत राहायचा अधूनमधून, साखर चिटकू नये खाली. अशा पद्धतीने हे आता तूप लावून ग्रीस करून घेते. तसं ग्रीस नाही केलं तरी चाललं असतं, असं मला ते माळ तयार झाल्यावर समजलं, पण लावून घ्यायचं तूप किंवा तेल. अशा पद्धतीने बघू शकताय साखर आता मेल्ट होत आलेली आहे. आणि मग इथे आता आपण धागाही लावून घ्यायचा आहे बरोबर. बघू शकताय इथे मी आप्पे पात्राला आणि इडली पात्राला दोघींनाही छान असा धागा लावून घेतलेला आहे. म्हणजे ते सेट करून ठेवायचं. पुढची प्रोसेस थोडी फास्ट असते, म्हणून हे आधीच रेडी करून ठेवायचं, जेणेकरून मग घाई होत नाही आणि आपला पाक अगदी थंड झाल्यावर मग ते माळ करता येत नाही आपल्याला. बघू शकता आता इथे मी या स्टेजला 1 चमचाभर फक्त दूध घातलेलं आहे. ते कशासाठी, तर ते आपल्याला आता पाकावर हा जो फेस आलेला आहे त्या फेसासोबत साखरेतली घाणही निघून जाण्यासाठी आपण ते 1 चमचा दूध वापरलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हा फेस काळसर रंगाचा असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा असतो. तो दुधामुळे निघून जाते घाण त्याच्यातली साखरेतली, म्हणून आपल्याला 1 चमचाभर फक्त दूध घालायचं होतं साखरेच्या पाकात. अशा पद्धतीने बघू शकताय वरवरची सगळी घाण निघून जाते दुधामुळे. तर आपण ती काढून घेणार आहोत. छान आणि स्वच्छ असा मग पाक आपल्याला मिळतो. बघू शकताय ते आता मी काढून घेतलेला आहे. आता आपण पाक कसा रेडी होतो ते बघूया. आता हा पाक ओघळला म्हणजे हा रेडी झालेला नाही आहे, तर अजून त्याला 5 मिनटं होऊ दिला आणि मग नंतर पुन्हा चेक करते. बघू शकताय आता या गोळ्या हलत नाही आहेत जागच्या, म्हणजेच आपला हा पाक ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. बघू शकताय त्या गोळ्या अजिबात हलत नाही आहेत, ओघळत नाही आहे. तर आता बघू शकता ही गोळीही मी बनवून बघितली. जर आपल्याला 2 तारी पाक हवा असतो तर ही गोळी तयार झालेली आहे आणि ते गोळीही ओघळत नाही आहेत. तर आपला पाक हा रेडी झालेला आहे. इथे आता मी 1 चमचाभर तूप टाकते. ना सोडा घालायचा आहे, ना इनो घालायचं, काहीही घालायचं नाही, फक्त चमचाभर तूप घालायचं आहे. सोडा लागत नाही आणि इनोही लागत नाही. अशा पद्धतीने हे आता तूप घालून मिक्स करून आणि साईडला साखरेचे क्रिस्टल्स तयार व्हायला लागले म्हणजे आपला पाक रेडी झालेला आहे असं समजू शकतो आपण. तर आता हे साच्यात घालून घ्यायचं आहे. ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आहे. बघू शकता इथे आता इथे मी जेम्स लावून घेत आहे. ते ओलं असेपर्यंतच तिथे जेम्स लावून घ्यायचे. आता उरलेल्या पाकात मी फूड कलर घालत आहे. तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही घालू शकतात, लाल, पिवळा, हिरवा जो असेल तो. माझ्याकडे पिवळा होता तर मी तो घातलेला आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कलरफुल माळे मिळतात. तर अशा पद्धतीने आता हा कलर मिक्स झालेला आहे आणि हे आता मी इडलीच्या साच्यात ओतून घेते. असे 3 प्रकारे ताटातही करू शकतो, इडलीच्या साच्यात, आप्याच्या साच्यात. अशा पद्धतीने आपण 3 प्रकारे हे करू शकतो. बघू शकता इथे हे मस्त असा पिवळा रंग आलेला आहे. खूप छान दिसत होती ही पिवळी माळही. बघू शकताय माझ्या दोन्ही माळ बनवून रेडी झालेल्या आहेत. इथे
ही जेम्सची पण मुलं घरात होते तर म्हटलं जेम्स लावून टाकावे, तर मग ते आवडीने खातील. लगेच थोड्या वेळातच ते फस्त होत आले होते. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. लवकर झालं.